नमस्कार, मी संध्या. माझ्या दुजा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण या बेबीज कट टॉपची कटिंग पाहिली होती. आज आपण स्टिचिंग पाहणार आहोत. तर सर्वात आधी आपण इथे टॉप पार्ट रेडी करून घेऊ. तर इथे फ्रंट पार्ट मी घेतलेला आहे आणि इथे मेन फॅब्रिकची सरळ बाजू माझ्या दिशेने ठेवून त्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे अस्तर सरकून यासाठी इथे मी लाचणं लावून घेते. इथे आपल्याला गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर त्यात इथे मी सेंटर घेत आहे. हा वी नेक आहे. तर इथे बघा आपल्या गळ्याला आणि कमरेला शिलाई मारून घ्यायची आहे. इथे बघा व्यवस्थित सेंटरला आल्यानंतर आपल्याला दाब उचलून अशा पद्धतीने अस्तर फिरवून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण कमरेला देखील ती शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे कंबर आणि गळ्याला आपण शिलाई करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे उंची मोजून घेऊ. बघा कमरेकडून आपण शिलाई दिलेली आहे. तर इथे 8.5 आहे. जे आपण शोल्डर जॉईन करू ते बरोबर 8 वरती तयार होणार आहे. त्यानंतर आपण हा एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कटिंग करून घेणार आहोत आणि ते सेंटरला कट द्यायचं आहे. इथे मी वी नेक घेतलेला आहे, पण गळ्याच्या साईडने गोलाकार आकार दिलेला आहे. त्यामुळे साईडने देखील इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. तुम्ही जर स्ट्रेट वी कट दिला असेल तर तुम्ही फक्त सेंटरलाच कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण हे अस्तर आतल्या साईडला फिरवून घेणार आहोत. हे पहा व्यवस्थित इथे प्रेस करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण साईडने देखील शिलाई मारून घेणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील आपण शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई देताना बघा इथे फुगा येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपण इथे कटिंग करून घेणार आहोत. इथे आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. त्यानंतर आता आपण बॅक पार्ट देखील इथे रेडी करून घ्यायचा आहे. तिथे बॅक पार्टला देखील अस्तर आपल्याला अटॅच करायचं आहे. तर बॅक पार्ट देखील इथे मी बघा सरळ ठेवलेला आहे. सरळ बाजू आहे त्यावरती अस्तर ठेवून घेतलेला आहे. इथे देखील मी टाचण्या लावून घेते. इथे देखील आपण गळ्याला आणि कमरेला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. इथे जे एक्स्ट्रा वरच्या बाजूला कापड आहे ते मी ते कटिंग करून घेते. त्यानंतर गळ्याला शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण कमरेला देखील इथे शिलाई करून घेऊ. आता आपण जो एक्स्ट्राचा कापड आहे गळ्याच्या साईडने ते कटिंग करून घ्यायचं आहे. इथे चौकोनी गळा आहे त्यामुळे फक्त आपल्याला कॉर्नरलाच कट देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपण अस्तर आतल्या साईडला फिरवून घेऊ. इथे गळ्याचा आकार जरी मोठा वाटत असेल तरी आपण हुकलूक पट्टी लावल्यानंतर तो बरोबर बसणार आहे. त्यानंतर आपण साईडने इथे शिलाई मारून घ्यायची आहे. इथे मी उंची मोजली नव्हती तर ते देखील इथे मोजून घ्यायची आहे. तसं या बाजून देखील आपण शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण इथे कटिंग करून घेणार आहोत. इथे फ्रंट आणि बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे. हे पहा आता आपल्याला इथे शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहे. इथे एकमेकांना ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत आणि सर्वात आधी आपण इथे सरळ शिलाई मारून घेणार आहोत.
दोन्ही साईडने सरळ शिलाई मारून घ्यायची आहे शोल्डरला आधी. त्यानंतर बघा गळ्याच्या साईडने आपल्याला उतार द्यायचा आहे, कारण बॅक साईडचा गळा थोडा डीप आहे म्हणून. इथे मी गळ्याकडून अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतलेले आहे आणि मुंड्याकडून अंदाजे अर्धा इंचाला एक लाईन कमी इतकं अंतर घेऊन तिरकस लाईन आखून घ्यायची आहे. हे पहा, इथे दोन्ही मार्किंग आपण चेक करून घ्यायचे आहेत आणि मग शिलाई देऊन घ्यायची आहे. तसेच आपण या बाजून देखील शिलाई करून घेऊ. इथे आपले शोल्डर जॉईन करून झालेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला हुक पट्टी लावायची आहे बॅक पार्टला. त्यासाठी बघा अशा पद्धतीने सेंटर घ्यायचं आहे. दोन्ही पार्टचे शोल्डर बरोबर ठेवून घ्यायचे आहेत आणि मी ते मार्किंग करून घेतलेले आहे बघा सेंटरला. डार्क करून घेते आणि ते कटिंग करून घ्यायचं आहे. कटिंग केल्यानंतर इथे शिलाई देखील देऊन घ्यायची आहे, म्हणजे हुकलूक पट्टी लावणं सोपं जातं. तिथे ते मी हुकलूक पट्टी लावून घेते. हे पहा, इथे हुकलूक पट्टी लावून झालेले आहे. त्यानंतर आता आपण फ्रंट पार्टला स्टॉक्स देणार आहोत. त्यासाठी बघा सेंटरला फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि टक्सची रुंदी इथे मी 5 इंच घेत आहे आणि उंची 3 इंच घेणार आहे. तुम्हाला इथे टक्स द्यायचे नसेल तर तुम्ही नाही दिला तरी चालेल, पण टक्स दिल्यामुळे फिनिशिंग खूप छान येते. तसंच या बाजून देखील आपण टक्स देऊन घेऊ. इथे टक्सला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. टक्स दिल्यानंतर हे पार्ट बरोबर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा इथे मुंड्यातील जो आकार आहे ते व्यवस्थित इथे करून घ्यायचे आहेत. जर कमी जास्त असतील तर ते बरोबर करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे दोन्ही साईडच्या मुंड्यांचे आकार मी व्यवस्थित करून घेतलेले आहेत. त्यानंतर बघा कटिंग केल्यामुळे इथे शिलाई निघालेली आहे ती इथे मारून घेत आहे, म्हणजे स्लीव्स लावताना प्रॉब्लेम होऊ नये यासाठी. त्यानंतर आता आपल्याला ते स्लीव्स रेडी करून घ्यायचे आहेत. इथे आधी आपल्याला मेन फॅब्रिकला इथे आपल्याला प्लेट्स द्यायच्या आहेत. तर त्यासाठी बघा अशा पद्धतीने सेंटरला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर आपण स्लीव्स कटिंग करताना सेंटरपासून 3.5 इंच अंतर घेतलं होतं, तिथे मार्किंग करून घ्यायचे आहे बघा. त्यानंतर इथे दोन्ही बाजूने आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत अशा पद्धतीने, म्हणजे आपल्याला प्लेट्स कुठपर्यंत द्यायचे आहेत ते लक्षात येईल. त्यानंतर आता मी ते प्लेट्स देऊन घेते. इथे एकसारखेच प्लेट्स येतील अशा पद्धतीने आपल्याला इथे प्लेट्स द्यायचे आहेत. तर इथे एका बाजूने प्लेट्स देऊन झालेले आहेत. त्याच पद्धतीने आपण खालच्या बाजून देखील प्लेट्स व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत आणि शिलाई करून घ्यायची आहे. आता इथे आपण पफ स्लीव्स नाही करणार आहोत, फक्त प्लेट्सच देणार आहोत. त्यासाठी इथे खालच्या बाजूने प्लेट्स देताना त्याच साईडला फिरवायचे आहेत ज्या साईडने आपण वरच्या बाजूच्या प्लेट्स फिरवलेल्या आहेत. हे पहा, इथे आपल्या प्लेट्स देऊन झालेल्या आहेत. त्यानंतर आपण आता इथे अस्तर ठेवून चेक करून घेऊ. तर बघा स्लीव्सचं अस्तर ठेवलेलं आहे ते मी. अस्तर ठेवल्यानंतर देखील मेन फॅब्रिक अजूनही शिल्लक आहे, तर इथे आपण दोन्ही बाजूला एक एक प्लेट्स देऊन घेऊ. त्यानंतर बघा उलट्या साईडने आपल्याला अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे. ही मेन फॅब्रिकची उलटी साईड आहे आणि त्या बाजूने ते मी अस्तर ठेवून शिलाई करून घेत आहे. आता इथे शिलाई केल्यानंतर हे एक्स्ट्राचं कापड आपण इथे कटिंग करणार आहोत.
त्यानंतर बघा खालच्या बाजूने मी इथे रेड कलरची बॉर्डर पट्टी लावणार आहे. तर ती स्लीवच्या उलट्या बाजूने इथे आपल्याला जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने, आणि नंतर ती स्लीवच्या सरळ दिशेने फिरवून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने इथे आपण आता शिलाई करून घ्यायची आहे. तर इथे आपले दोन्ही स्लीव्ज रेडी करून झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला हे स्लीव्ज अशा पद्धतीने एकमेकांना ठेवून पुढच्या मुंड्याचा इथे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा, इथे मी टाचणी लावून देते म्हणजे व्यवस्थित हा आकार आपल्याला कटिंग करता येईल. त्यानंतर बघा, हे स्लीव आपल्याला सेपरेट देखील अशा पद्धतीने सेंटरला फोल्ड करून चेक करायचं आहे. कमी जास्त असेल तर इथे आपण व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. याच पद्धतीने आपण दुसरा स्लीव देखील चेक करून घेऊ. तिथे कटिंग केल्यामुळे ही जी शिलाई निघालेली आहे तिथे मी देऊन घेते. त्यानंतर बघा, इथे मी मार्किंग करून घेते. हा पुढच्या मुंड्याचा आपण इथे आकार दिलेला आहे. तर बघा, हे दोन्ही स्लीव समोर अशा पद्धतीने ठेवून चेक करायचं आहे, म्हणजे लावताना ते उलटसुलट होणार नाही. त्यानंतर इथे मी आता टॉपला स्लीव जोडून घेते. तर बघा, इथे आपण मार्किंग केलेली आहे ती बघा, ती फ्रंट साईडला येईल अशा पद्धतीने हा स्लीव ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे टाचणी लावून आधी चेक करायचं आहे. इथे थोडंसं पार्ट स्लीवचं एक्स्ट्रा आहे, तो आपण स्लीव जोडल्यानंतर कटिंग करून घेऊ. तर इथे एका साईडचं बघा स्लीव जोडून घेतलेला आहे. याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचा स्लीव देखील जोडून घेऊ. तर बघा, इथे मी मार्किंग केलेली आहे. ते बघा, पुढच्या मुंड्याचा जो आकार पण दिलेला आहे तो फ्रंट साईडला येईल अशा पद्धतीनेच इथे स्लीव जोडून घ्यायचे आहे. आपण इथे स्लीवच्या ज्या प्लेट्स दिल्या आहेत त्या आपल्याला इथे टॉपला, बॅक आणि फ्रंटला दोन्ही साईडला सारख्याच येतील अशा पद्धतीने इथे स्लीव जोडून घ्यायचे आहेत. इथे आपले दोन्ही स्लीव जोडून झालेले आहेत, हे पाहू शकता. त्यानंतर बघा, आपण साईड इथे जोडून घ्यायच्या आहेत दोन्ही साईड. साईड जोडल्यानंतर हे जे एक्स्ट्रा कापड आहे ते आपल्या इथे कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर सारखंच आपण या साईडचं देखील साईड जोडून घेऊ. आणि एक्स्ट्रा कापड आहे ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपण फिटिंगचे मापं टाकायचे आहेत. तर इथे बघा, स्लीवची रुंदी होती 4 इंच आणि इथे छातीचं माप आहे 22 इंच. त्याचा आपण इथे निम्मा घ्यायचा आहे 11 इंच. दोन्ही बाजूला इथे मार्किंग करून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा, कमरेची देखील मार्किंग अशा पद्धतीने मी करून घेत आहे. इथे देखील स्लीवची रुंदी टाकून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने मार्किंग करून आपल्याला इथे फिटिंग शिलाई मारून घ्यायची आहे.
इथे तुम्ही 2 एक्स्ट्रा शिलाई देखील मारून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे मी टॉप सर्व करून घेते. हे पहा, खूप छान फिनिशिंग सहित इथे आपला हा बेबी टॉप स्टिच करून झालेला आहे. तुम्ही पाहिजे तर मागे दोरी देखील लावू शकता. हे पहा, यानंतर इथे आपण स्कर्टची स्टिचिंग बनवणार आहोत. तर इथे हा बेल्ट आहे. त्या बेल्टचे दोन्ही साईड मी इथे फोल्ड करून घेतलेले आहे. इथे कंबर आहे 23 इंच, त्याचा निम्मा इथे 11.5 होतो. त्यानुसार इथे मी बेल्ट तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण या स्कर्टला प्लेट्स देणार आहोत. इथे मी बॉक्स प्लेट देणार आहे. तर त्यानुसार बघा, एक प्लेट आपण या बाजूने फोल्ड करायची आहे आणि तेवढ्याच साईडने विरुद्ध बाजूने दुसरी प्लेट फोल्ड करून अशा पद्धतीने आपल्याला बॉक्स प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत. हे पहा, सर्व प्लेट्स सारख्याच येतील अशा पद्धतीने प्लेट्स आपल्याला द्यायच्या आहेत. इथे प्लेट्स देऊन घेतलेल्या आहेत पहा. त्यानंतर आपल्याला हे असे 2 पीस आहेत ते एका बाजूने आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. इथे मी शिलाई करून घेते एका साईडने. इथे डबल शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, त्यानंतर ही स्कर्टची उलटी बाजू आहे, त्या बाजूने आपल्याला हे अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे. तिथे अस्तर जॉईन करताना आपल्याला अस्तरला प्लेट्स द्यायच्या आहेत. तर इथे अस्तरला आपण नॉर्मल प्लेट्स देणार आहोत, म्हणजे बॉक्स प्लेट देणार नाही आहोत. तर एकाच डायरेक्शनमध्ये बघा अशा पद्धतीने प्लेट्स द्यायच्या आहेत. इथे आपल्याला अंदाजाने या प्लेट्स देत देत हे अस्तर आपल्याला या प्लेट्समध्ये कव्हर करून घ्यायचं आहे. हे पहा, इथे आपले अस्तर जोडून झालेलं आहे बघा मेन फॅब्रिकला. त्यानंतर आपण साईडने फोल्ड करून घेणार आहोत. ते बघा, इथे मी 3.5 इंच मार्किंग करून घेते. त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि जेवढं अंतर आपण घेतलेलं आहे 3.5 इंच तेवढीच आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. एका बाजूला फोल्ड केल्यानंतर आपल्याला आपण जो बेल्ट तयार करून घेतलेला आहे तो आपण इथे आता व्यवस्थित पुरतोय की नाही ते चेक करून घ्यायचं आहे. हे बघा, कमी जास्त असेल तर आपल्या इथे प्लेट्स ॲडजस्ट करावे लागतील. इथे आपला बेल्ट बरोबर झालेला आहे. हे जे एक्स्ट्रा आहे ते आपल्याला फोल्ड करायचं आहे, तर आपला इथे बेल्ट बरोबर बसू शकतो. ते बघा, इथे मी फोल्ड करून घेते. फोल्ड केल्यानंतर इथे देखील आपण एका बाजूला 3.5 घेतलेलं आहे, तसंच या बाजूने देखील 3.5 इंच अंतर घेऊन मार्किंग करून घ्यायची आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण बेल्ट जोडून घेऊ. तर बघा, ही स्कर्टची उलट साईड आहे आणि ही बेल्टची उलट साईड देखील माझ्या दिशेनेच आहे. अशाच प्रकारे आपल्याला हा बेल्ट जोडून घ्यायचा आहे. इथे मी बेल्ट जोडून घेते. इथे बेल्ट जोडताना आतल्या साईडचं कापड शिलाईमध्ये येणार नाही, हे चेक करत आपण व्यवस्थित ते बेल्ट जोडून घ्यायचं आहे. बेल्ट लावताना बायचान्स जर बेल्ट एक्स्ट्रा होत असेल तर तुम्ही ते छोटीशी प्लेट देऊ शकता. इथे बेल्ट जोडून झालेला आहे. त्यानंतर आता स्कर्टची जी सरळ बाजू आहे ती आपल्या दिशेने ठेवायची आहे आणि वरच्या बाजूने आपल्याला सिंगल फोल्ड करून अशा पद्धतीने हे बघा बेल्ट फोल्ड करून घ्यायचा आहे. इथे मी तुम्हाला मोजून दाखवते. 1.5 इंचच रुंदीचा बेल्ट आपल्याला तयार करायचा आहे. तिथे मी वरच्या बाजूने सिंगल फोल्ड करून घेते.
तिथे सिंगल शिलाई मारून घेतलेली आहे मी। त्यानंतर अशा पद्धतीने आता हा बेल्ट आपल्याला फोल्ड करायचा आहे। हे बघा, आतली शिलाई दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हा बेल्ट त्या शिलाईवर कव्हर करून शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई करताना आतल्या साईडचं कापड शिलाईमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि प्लेट देखील कुठेही फोल्ड होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। इथे आपला बेल्ट जोडून झालेला आहे। त्यानंतर आपल्याला आता साईड जोडायची आहे। तर त्यासाठी बघा इकडे व्यवस्थित आपल्याला साईड जोडून घ्यायच्या आहेत आणि इथे वरती बेल्टला मी टाचणी लावून घेते, म्हणजे शिलाई करताना ते वरखाली होणार नाही। त्यानंतर सर्वात आधी आपल्याला इथे फक्त मेन फॅब्रिकला आधी स्टिच करायचं आहे सेपरेटली आणि अस्तर आपण नंतर स्टिच करणार आहोत। तर ही शिलाई आपल्याला बेल्ट सोडून आपल्या इथे मार्किंग करून घ्यायचं आहे 1.5 इंचावरती आणि तिथपर्यंत आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे। हे पहा, इथे डबल शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी आता अस्तर देखील जोडून घेते। त्यानंतर आता आपण स्कर्ट सरळ करून घेऊ। त्यानंतर अस्तरला आपल्याला खालच्या बाजूने डबल फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे। तिथे मी करून घेते। तिथे आपला स्कर्ट रेडी झालेला आहे। हे पहा, ओढणीसाठी इथे मी साडीचा जो पदर कट करून घेतला होता त्या साईडने मी इथे शिलाई करून घेतलेली आहे। त्यानंतर अशा पद्धतीने इथे प्लेट्स द्यायचे आहेत। हे पहा, आणि मी ते टाचणी लावून घेते। नंतर इथे शोल्डरनुसार मी इथे हात शिलाई करून टाका मारून घेणार आहे। त्या प्लेट्स व्यवस्थित करून इथे टाचणी लावून घेते मी। त्यानंतर इथे खालच्या बाजूने अशा पद्धतीने प्लेट्स ठेवून घ्यायच्या आहेत। हे पहा, इथे टॉप पार्ट घ्यायचा आहे, त्यानुसार या प्लेट्स मी इथे ॲडजस्ट करून घेते। हे आपल्याला सेपरेटच अटॅच करायचे आहेत। तर बघा, वरती मी रिबन लावणार आहे, तर त्यानुसार मी इथे मार्किंग करून घेते सरळ। आता इथे मार्किंग करून घेतलेली आहे, तर त्यानुसार इथे कटिंग करून घ्यायचं आहे। कटिंग केल्यानंतर सरळ बाजूने बघा वरच्या साईडला आपल्याला सिंगल फोल्ड करून घ्यायचं आहे। तिथे सिंगल फोल्ड करून मी शिलाई करून घेते। त्यानंतर या प्लेट्स व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत परत आणि वरून शिलाई मारून घ्यायची आहे। हे पहा, आता या पदराचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे अशा पद्धतीने। त्यानंतर आपण जी रिबन लावणार आहोत त्या रिबनचा देखील इथे सेंटर घ्यायचा आहे आणि वरून शिलाई करून घ्यायची आहे। तसेच शिलाई वरच्या बाजूने देखील करून घ्यायची आहे। हे पहा, तर इथे लहान मुलीसाठी स्कर्ट टॉपची स्टिचिंग पूर्ण झालेली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।